वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण 8051चं आर्किटेक्चर पाहिलं. या लेक्चरमध्ये आपल्याला 8051चं प्रोग्रॅमिंग मॉडेल पाहायचं आहे. प्रोग्रॅमिंग मॉडेल म्हणजे नक्की काय? त्या ठिकाणी आपल्याला 8051चं प्रोग्रॅमिंग आपल्याला करावं लागतं. प्रोग्रॅमिंग करत असताना 8051 मध्ये जे काही वेगवेगळे रेजिस्टर आहेत आणि त्या रेजिस्टरचा ॲड्रेस काय आहे, तो रेजिस्टर किती बीटचा आहे, कारण त्या रेजिस्टरचा प्रोग्रॅमिंग मध्ये आपल्याला वापर करायचा आहे. 8051 मध्ये इनबिल्ट रॅम मेमरी आहे, रोम मेमरी आहे. त्या रॅम मेमरी आणि रोम मेमरीचे जे काही ॲड्रेसेस आहेत, प्रत्येक लोकेशनचा ॲड्रेस त्या ठिकाणी आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे. 8051 मध्ये वेगवेगळे पोर्ट आहेत. एकूण 4 पोर्ट आहेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. प्रत्येक पोर्टचा ॲड्रेस काय आहे ते आपल्याला पाहिजे. वेगवेगळे स्पेशल फंक्शन रजिस्टर 8051 मध्ये आहेत. स्पेशल फंक्शन रजिस्टरचं काय काम आहे, त्याचा ॲड्रेस काय आहे, तो किती बीटचा रजिस्टर आहे, तो आपल्याला या लेक्चरमध्ये पाहिजे. सुरुवातीला आपण ए रजिस्टर पासून सुरुवात करूयात. ए रजिस्टर किंवा त्याला अक्युमुलेटर रजिस्टर असं सुद्धा म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला ह्या बॉक्समध्ये पाहायला मिळेल ए रजिस्टर म्हटलेलं आहे. तो किती बीटचा रजिस्टर आहे ते पहिल्या कॉलममध्ये दिलेला आहे. तो 8 बीटचा रजिस्टर आहे आणि त्याचा ॲड्रेस शेजारच्या कॉलममध्ये दिलेला आहे, दुसऱ्या कॉलममध्ये दिलेला आहे. ए रजिस्टरचा ॲड्रेस आहे E0. या ठिकाणी स्टार दिलेला आहे. स्टारचा अर्थ काय? स्टार इंडिकेट्स बीट ॲड्रेसेबल, म्हणजे तो जो काय रजिस्टर आहे तो बीट ॲड्रेसेबल आहे. बीट ॲड्रेसेबल म्हणजे नक्की काय की सिंगल बीट त्या रजिस्टरचा आपण त्या ठिकाणी ॲक्सेस करू शकतो किंवा सिंगल बीटचा वापर करू शकतो, म्हणून त्याला बीट ॲड्रेसेबल म्हटलेलं आहे. त्यानंतर बी रजिस्टर आहे. बी रजिस्टर सुद्धा 8 बीटचा रजिस्टर आहे आणि त्याचा ॲड्रेस आहे F0 आणि इथे स्टार लावाय, म्हणजे बी रजिस्टर सुद्धा बीट ॲड्रेसेबल रजिस्टर आहे. ए रजिस्टर आणि बी रजिस्टरचा वापर जे काय अरिथमेटिक ऑपरेशन्स आहेत, 2 नंबरची आपल्याला बेरीज करायची असेल किंवा आपल्याला 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं, एक नंबर ए मध्ये आपल्याला घ्यावा लागेल आणि दुसरा नंबर बी मध्ये घ्यावा लागेल, स्टोअर करावा लागेल. ह्या दोन्ही रजिस्टरचा आपण वापर वेगवेगळ्या अरिथमेटिक ऑपरेशनसाठी करू शकतो किंवा वेगवेगळे लॉजिकल ऑपरेशन आहे त्या ठिकाणी आपण रजिस्टर याचा वापर करू शकतो. ए आणि बी रजिस्टरला मॅथ रजिस्टर म्हटलेलं आहे. मॅथ रजिस्टर काय म्हटलंय, कारण त्या दोन्ही रजिस्टरचा वापर आपण अरिथमेटिक ऑपरेशन मध्ये केलेला आहे, म्हणून त्यांना मॅथ रजिस्टर म्हटलेलं आहे. त्यानंतर 8051 मध्ये टोटल 5 इंटरप्ट सोर्सेस आहेत. त्यापैकी 2 इंटरप्ट सोर्सेस एक्सटर्नल आहेत आणि 3 इंटरप्ट सोर्सेस इंटरनल आहेत. मग आपल्याकडे त्याचे काय इंटरप्ट आहेत, ते इंटरप्ट केव्हा इनेबल करायचं, ते इनेबल करण्यासाठी आपल्याकडे इंटरप्ट इनेबल हा रजिस्टर आहे. तो इंटरप्ट इनेबल रजिस्टर ठरवतोय की इंटरप्ट इनेबल करायचा की नाही, किंवा तो इंटरप्ट इनेबल करतोय. इंटरप्ट इनेबल त्यालाच आई रजिस्टर म्हटलंय. तो 8 बीटचा आहे आणि त्याचा ॲड्रेस आहे A8. या ठिकाणी स्टार दिला आहे, म्हणजे हा जो काही रजिस्टर आहे तो सुद्धा बीट ॲड्रेसेबल आहे. बीट ॲड्रेसेबल म्हणजे नक्की काय, एखाद्या ठिकाणी आपल्याला सिंगल बीटचा वापर करायचा आहे, डोअर ओपन आहे का क्लोज आहे, 2च ॲक्शन आहे, ऑन किंवा ऑफ, लॉजिक 1 किंवा 0, सिंगल बीट. त्या ठिकाणी आपण सिंगल बीटचा वापर केलाय, म्हणून त्याला बीट ॲड्रेसेबल रजिस्टर म्हटलेलं आहे.
8 पैकी आपण सिंगल बीट वापरू शकतो. 8 बीटचा रेजिस्टर आहे आपल्याकडे, सिंगल बीट आपण त्याचं वापरू शकतो. त्यानंतर त्याच्या शेजारी आहे इंटरप्ट प्रायोरिटी रेजिस्टर. एका वेळी 2 पेक्षा किंवा एकापेक्षा जास्त इंटरप्ट जनरेट झाले, त्या 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंटरप्ट एकाच वेळी आले, तर कोणता इंटरप्ट सोर्स अगोदर जनरेट करायचा ते कोण ठरवतं? इंटरप्ट प्रायोरिटी रेजिस्टर ठरवतोय. तो रेजिस्टर 8 बिटचा आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे B8. तो सुद्धा रेजिस्टर बीट ऍड्रेसेबल आहे. म्हणजे IP रेजिस्टर आणि IE रेजिस्टर हे 2 रेजिस्टर हे इंटरप्ट साठी आहेत. त्यानंतर नेक्स्ट रेजिस्टर आपल्याला टायमरच्या रिलेटेड पाहिजे. 8051 मध्ये 2 16 बीट टायमर आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. टायमर 0चं स्प्लिटिंग TL0 आणि TL0 अशा 2 8 बीट रेजिस्टर मध्ये झाले. TL0 म्हणजे टायमर 0 हायर, TL0 म्हणजे टायमर 0 लोअर. दोन्हीही टायमर 0 चं स्प्लिटिंग कॅटेगरी TL0 आणि TL0 मध्ये झाले. TL0 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे 8C आणि TL0 सुद्धा 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे 8A. ज्याप्रमाणे टायमर 0चं स्प्लिटिंग TL0 आणि TL0 या 2 8 बीट टायमर मध्ये झाले, त्याच टायमरचा वापर आपण काउंटर म्हणून करू शकतो. आपल्याला एखादी पल्स, आपल्याकडे स्क्वेअर वेव्ह आहे आणि त्याचे पल्सेस आपल्याला मोजायच्यात, त्या ठिकाणी आपण काउंटरचा वापर केलेला आहे. किंवा टाइम डिले जनरेट करायचा, टाइम डिले जनरेट करण्यासाठी टायमरचा वापर केलेला आहे. 8051 मध्ये 2 टायमर आहेत, टायमर 0 आणि टायमर 1. टायमर 0चा वापर आपण ॲज अ काउंटर म्हणून केलेला आहे, काउंटर 0. टायमर 1चा वापर ॲज अ काउंटर 1 म्हणून आपण केलेला आहे. जसं टायमर 0चं स्प्लिटिंग झाले तसं टायमर 1चं स्प्लिटिंग झाले 2 8 बीट रेजिस्टर मध्ये. TH1 म्हणजे टायमर 1 हायर आणि TL1 म्हणजे टायमर 1 लोअर, दोन्ही 8 बीटचे आहेत. TH1 चा जो काय ऍड्रेस आहे तो 8D आहे आणि TL1 चा ऍड्रेस आहे 8B. या ठिकाणी स्टार दिलेला नाही, याचा अर्थ हे जे काही रेजिस्टर आहेत हे बीट ऍड्रेसेबल नाही आहे. मग हे जे काही रेजिस्टर आहे ते बाईट ऍड्रेसेबल आहे. बाईट ऍड्रेसेबल म्हणजे काय की ते तो जो काही 8 बीटचा रेजिस्टर आहे तो पूर्णच्या पूर्ण आपण त्या ठिकाणी वापरू शकतो, त्याचं सिंगल बीट आपण ऍक्सेस करू शकत नाही. तर हे जे काही टायमर 0 आणि टायमर 1 साठी जे काही रेजिस्टर आहेत, हे जे काही टायमर 0 आणि टायमर 1 आहेत, जे 4 ऑपरेटिंग मोड आहेत. 4 ऑपरेटिंग मोड साठी आपल्याकडे T मोड रेजिस्टर आहे, टायमर मोड रेजिस्टर. मग तो टायमर कोणत्या मोड मध्ये ऑपरेट करायचा हे कोण ठरवतोय? T मोड रेजिस्टर ठरवतोय. तो किती बीटचा आहे? 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे 89. टायमरचं ऑपरेशन कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे टायमर कंट्रोल रेजिस्टर आहे, तो 8 बीटचा रेजिस्टर आहे आणि त्याचा जो काही ऍड्रेस आहे तो 88. या ठिकाणी स्टार दिला म्हणजे हा जो काही रेजिस्टर आहे तो बीट ऍड्रेसेबल रेजिस्टर आहे. त्यानंतर आपल्याला जर 8051चं सिरियल कम्युनिकेशन करायचं असेल, डेटा सिरियली ट्रान्समिट करायचं असेल किंवा डेटा सिरियली रिसिव्ह करायचा असेल, त्यासाठी SBUF सिरियल बफर रेजिस्टरचा वापर केलेला आहे. सिरियल बफर रेजिस्टर हा 8 बीटचा रेजिस्टर आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे 99. आपल्याला डेटा ट्रान्समिट करायचा असेल तर तो अगोदर डेटा सिरियल बफर रेजिस्टर मध्ये येतो, मग तो डेटा त्या ठिकाणी सिरियली ट्रान्समिट होतो. किंवा आपल्याला डेटा सिरियली रिसिव्ह करायचा आहे, रिसिव्ह करत असताना तो डेटा अगोदर सिरियल बफर या रेजिस्टर मध्ये येतो. आता हे जे काही सिरियल कम्युनिकेशन आहे, ते सिरियल कम्युनिकेशन कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे SCON रेजिस्टर आहे.
सिरियल कंट्रोल रजिस्टर म्हटलेलं आहे. सिरियल कम्युनिकेशन कंट्रोल करण्यासाठी एसकॉनचा वापर केलेला आहे. तो 8 बिटचा आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे 98. आता हे सिरियल कम्युनिकेशन कंट्रोल करण्यासाठी पॉवर कंट्रोल रजिस्टर आपल्याकडे आहे. पॉवर कंट्रोल रजिस्टरचा MSB बिट सिरियल कम्युनिकेशनच्या कंट्रोलसाठी वापरलेला आहे. तो 8 बिटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे 87. त्यानंतर नेक्स्ट रजिस्टर आहे PSW रजिस्टर, प्रोग्राम स्टेटस वर्ल्ड रजिस्टर, किंवा त्याला फ्लॅग रजिस्टर म्हटलेला आहे. तो 8 बिटचा रजिस्टर आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे D0. एखादं अरिथमेटिक ऑपरेशन आपण करतोय. अरिथमेटिक ऑपरेशन केल्यानंतर रजिस्टरचं कंटेंट काय किंवा त्या रजिस्टरचं बिट काय होतं सेट होतंय. रिझल्ट आल्यानंतर 2 नंबर आहेत आपल्याकडे. त्या 2 नंबरची आपण ऍडिशन केली आणि त्या ऍडिशन मध्ये कॅरी आली आहे. ज्यावेळेस कॅरी येईल त्यावेळेस त्या ठिकाणी PSW मधलं 1 बिट काय होतं सेट होतं. मग ते काय इंडिकेट करत आहे, तो फ्लॅग काय इंडिकेट करतो की कॅरी 2 नंबरच्या ऍडिशन मध्ये त्या ठिकाणी कॅरी जनरेट झाली आहे. त्यानंतर नेक्स्ट रजिस्टर आहे स्टॅक पॉइंटर रजिस्टर. तो रजिस्टर 8 बिटचा आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे 81. स्टॅक म्हणजे काय, मायक्रो कंट्रोलरला जर डेटा टेम्पररी स्टोअर करायचा असेल, स्टॅक म्हणजे नक्की काय, मायक्रो कंट्रोलर काय करतो, डेटा टेम्पररी त्या ठिकाणी स्टोअर करत असतो, त्याला स्टॅक म्हटलेलं आहे. किंवा स्टॅक म्हणजे काय, स्टॅक इज द पोर्शन ऑफ रॅम. स्टॅक इज द पोर्शन ऑफ रॅम आणि त्या ठिकाणी डेटा हा टेम्पररी स्टोअर केलेला असतो. आणि मला तो डेटा पॉइंट आउट करायचा असेल किंवा ऍक्सेस करायचा असेल, तो डेटा पॉइंट आउट करण्यासाठी स्टॅक पॉइंटर ह्या रजिस्टरचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचा जो काही रजिस्टर आहे तो आहे डेटा पॉइंटर रजिस्टर. डेटा पॉइंटर रजिस्टर हा 16 बिट रजिस्टर आहे, परंतु त्याचं स्प्लिटिंग 8 बिट DPH आणि 8 बिट DPL रजिस्टर मध्ये झाले. DPH म्हणजे डेटा पॉइंटर हायर, DPL म्हणजे डेटा पॉइंटर लोअर. DPH चा ऍड्रेस आहे 83, DPL चा ऍड्रेस आहे 82. दोन्ही 8 बिटचे आहेत. त्या ठिकाणी रॅम मेमरीवरती जो काही डेटा स्टोअर केलेला आहे तो डेटा पॉइंट आउट करण्यासाठी डेटा पॉइंटर रजिस्टरचा वापर केलेला आहे. 8051 मध्ये असा एक रजिस्टर आहे की त्याला स्वतःचा ऍड्रेस नाहीये. आपण स्वतः युजर वी कॅनॉट ऍक्सेस दिस रजिस्टर. प्रोग्राम काउंटर हा रजिस्टर 16 बिटचा आहे आणि त्याला स्वतःचा ऍड्रेस नाहीये. प्रोग्राम काउंटरचं काम काय की ज्यावेळेस प्रोग्राम एक्झिक्यूट होत असताना जी काही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार आहे ती इन्स्ट्रक्शन किंवा त्याचा ऍड्रेस प्रोग्राम काउंटर मध्ये येतो. त्यानंतर ते इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होतं. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 4 इन्स्ट्रक्शन आहे, 4 इन्स्ट्रक्शनचा प्रोग्राम आहे. पहिली इन्स्ट्रक्शन आपल्याला त्या प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा, म्हणजे पहिली इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर त्याचा ऍड्रेस प्रोग्राम काउंटर मध्ये येईल. ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यानंतर दुसऱ्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस प्रोग्राम काउंटर मध्ये येईल. त्यानंतर ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल. तिसऱ्या इन्स्ट्रक्शनचा ऍड्रेस प्रोग्राम काउंटर मध्ये येईल. म्हणजे प्रोग्राम काउंटर होल्ड्स द ऍड्रेस ऑफ इन्स्ट्रक्शन विच इज टू बी एक्झिक्युटेड. काही वेळेस क्वेश्चन विचारला जातो की 8051 मध्ये असा कोणता रजिस्टर आहे की त्याला स्वतःचा ऍड्रेस नाहीये. आन्सर काय असणार आहे, प्रोग्राम काउंटर. 8051 मध्ये 16 बिटचे 2 रजिस्टर आहेत, डेटा पॉइंटर आणि प्रोग्राम काउंटर. त्यानंतर 8051 मध्ये 4 पोर्ट आहेत, पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. पोर्ट 0 8 बिटचा आहे, त्याच्यामध्ये 8 पिन्स आहे, आपण पाहिलेलं आहे. त्याचा ऍड्रेस आहे 80 आणि स्टार दिला. याचा अर्थ आपण पोर्ट 0चं
सिंगल पिन किंवा सिंगल बीट ऍक्सेस करू शकतो. सिंगल बीटचा वापर करू शकतो 8 पैकी. पोर्ट 1 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे 90. पोर्ट 2 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे A0. पोर्ट 3 8 बीटचा आहे, त्याचा ऍड्रेस आहे B0. या ठिकाणी मोकळा बॉक्स दिलेला आहे. इथे जे काय आहे ते काय नंबर ऑफ बीट्स, जे काय तुम्ही रजिस्टर पाहिलं पहिल्या कॉलम मध्ये आहे नंबर ऑफ बीट्स, तो रजिस्टर किती बीटचा आहे. आणि इथे काय दिलंय त्याचा डायरेक्ट बाईट ऍड्रेस दिलेला आहे. स्टार इंडिकेट्स बीट ऍड्रेसेबल. तर हे जे काही रजिस्टरचे ऍड्रेसेस आहेत ते हेक्स मध्ये आहेत. या ठिकाणी पोर्ट 2 चा ऍड्रेस आहे A0 हेक्स मध्ये आहे, B0 हेक्स मध्ये आहे, A रजिस्टरचा ऍड्रेस आहे E0 हेक्स मध्ये आहे. हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम मध्ये. 8051 मध्ये 4 किलोबाइटची इंटरनल रोम मेमरी आहे. त्या रोम मेमरीवरती आपण प्रोग्राम स्टोअर करत असतो. त्याचा जो काही ऍड्रेस आहे तो आहे 000 पासून FFF. हे लोकेशन्स आहेत त्या रोम मेमरीचे 000 पासून FFF. हे जे काही लोकेशन्स आहेत ते लोकेशन सुद्धा हेक्साडेसिमल मध्ये दिलेले आहेत. FFF जर आपण डेसिमल मध्ये कन्वर्जन केलं तर आपल्याला 4095 असं मिळेल FFचं डेसिमल. त्यानंतर 8051 मध्ये 128 बाईटची इंटरनल रॅम मेमरी आहे आणि त्याचा जो काही ऍड्रेस आहे तो आहे 00 पासून 7F. हे जे काही ऍड्रेसेस दिलेले आहेत रॅम मध्ये हेक्स मध्ये आहे. रॅम मेमरी जे काही स्ट्रक्चर आहे या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळेल. रॅम मेमरीचं डिस्ट्रीब्युशन किंवा स्ट्रक्चर कसं आहे. त्या रॅम मेमरीमध्ये 4 रजिस्टर बँक आहे. इथे बघा रजिस्टर बँक 00 पासून 07 पर्यंत रजिस्टर बँक 0 आहे. त्यानंतर 08 पासून 0F पर्यंत रजिस्टर बँक 1 आहे. 10 पासून 117 या लोकेशन पर्यंत रजिस्टर बँक 2 आहे. 18 पासून 1F पर्यंत रजिस्टर बँक 3 आहे. 20 पासून 2F हा जो काही एरिया आहे तो बीट ऍड्रेसेबल एरिया आहे. म्हणजे 20 to 2F ह्या लोकेशनला आपण सिंगल लोकेशन सिंगल बीट ऍक्सेस करू शकतो. आणि 30 पासून 7F हा जो काही रॅम एरिया आहे त्याला जनरल पर्पज एरिया म्हटलेला आहे. रजिस्टर बँक 8051 मध्ये जे काही रजिस्टर बँक आहे ते किती आहेत. 4 रजिस्टर बँक आहेत. रजिस्टर बँक 0, रजिस्टर बँक 1, रजिस्टर बँक 2, रजिस्टर बँक 3. प्रत्येक रजिस्टर बँक मध्ये टोटल 8 रजिस्टर आहेत. कोणते रजिस्टर बँक 0च्या बाबतीमध्ये आपण बघूयात. R0, R1, R2, R3, R4, R5, R6, R7 टोटल 8 रजिस्टर आहेत. एवढेच रजिस्टर बँक 1 मध्ये आहेत, 2 मध्ये आहेत आणि 3 मध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक बँक मध्ये 8 रजिस्टर आहेत. टोटल रजिस्टर किती आपल्याकडे 832 रजिस्टर आहेत. रजिस्टर बँक 0 मध्ये R0 चा ऍड्रेस किती आहे 00 आहे. R1 चा 01, R2 चा 02, R3 चा 03, R4 चा 04, R5 चा 05, R6 चा 06, R7 चा 07. या ठिकाणी अगदी व्यवस्थित आपण प्रोग्रामिंग मॉडेल 8051 पाहिलेलं आहे. फार महत्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपल्याला प्रोग्रामिंग करायचंय प्रोग्रामिंग करत असताना रजिस्टर आपल्याला वापरावे लागतात. तो रजिस्टर किती बीटचा आहे त्याचा ऍड्रेस काय आहे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या लेक्चरला या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. तुमच्या काही अडचणी असतील
तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मला मेसेज करू शकता. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. थँक्यू व्हेरी मच.